सर आता खूप पॅनिक सिच्युएशन आहे, म्हणजे परत तीच तयारी करणं म्हणजे खूप म्हणजे टेन्शन आहे डोक्याला. मी अभ्यास लई केलं होतं, 500च्या वरी जात होतो पण रीनीट आली आता. माझा सगळा अभ्यास वाया गेला. निकालते पेपर वो तो उन्होंने वो वहाँ पे अच्छा रखना चाहिए, मतलब ऐसा लीकेज का कुछ शॉर्ट नहीं रहना चाहिए. 3 मे रोजी एक महत्त्वाची नीटची परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेला 22 लाखाहून अधिक विद्यार्थी बसले होते. मात्र पेपर फुटीच्या प्रकरणामुळे ही परीक्षा आता रद्द करण्यात आली आहे आणि यामध्ये नव्यानं ही परीक्षा घेण्यात येणार असून त्याच्या तारखा देखील काही दिवसात जाहीर होणार आहेत. आणि याच नीटची परीक्षा देणारे काही विद्यार्थी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. या सगळ्या विद्यार्थ्यांनी अगदी 2 वर्ष या सगळ्या परीक्षेची तयारी केली होती. हे सगळे विद्यार्थी शहरामध्ये राहणार नाही तर वेगवेगळ्या ग्रामीण भागातून हे विद्यार्थी येतात, शिक्षणासाठी येतात आणि याच विद्यार्थ्यांनी 2 वर्ष मोठी मेहनत घेऊन ज्या नीटच्या परीक्षेची तयारी केली होती, वेगवेगळ्या सेंटरवर जाऊन या विद्यार्थ्यांनी ती परीक्षा दिली आणि त्या परीक्षा दिल्यानंतर आता पुन्हा एकदा या परीक्षेमध्ये पेपर फुटी झाल्यामुळं ही परीक्षा रद्द करण्यात आल्याचं सांगितलं. या विद्यार्थ्यांशी आपण चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहोत, कारण त्यांच्या मनामध्ये काही संभ्रम आहे, त्यांचे देखील काही प्रश्न आहेत. या विद्यार्थ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न करत. ते काय सांगितलं, तुझी परीक्षा कुठल्या सेंटरवर झाली होती? KSK कॉलेज. आता काय सांगितलं, परीक्षा रद्द झाली. काय काय तयारी केली परीक्षा? तयारी कशी केली होती? सरचे नोट्स ते अभ्यास किती तास करायचे? अभ्यास 10 तास. 10 तास अभ्यास करायचे. तर हे वेगवेगळ्या भागातून येणारी मुलं आहेत, ती सांगते की ते 10 तास अभ्यास केला. याचबरोबर वेगवेगळ्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी खाजगी क्लासेस देखील लावले होते. खाजगी शिकवणीमध्ये विद्यार्थी शिक्षणासाठी होते आणि त्यांची आता ही परीक्षा रद्द करण्यात आली. त्यांचं विचार मंथन या ठिकाणी होणार आहे, त्यासाठी ते सगळे एकत्र आलेत. तू काय सांगशील, कुठे तुझं सेंटर आलं होतं? सैनिकी महाविद्यालय. हां, किती अभ्यास करायची, काय काय तयारी केली होती? सर मी ड्रॉप घेतला होता, तर ते म्हणजे ड्रॉपनुसार अभ्यास करता मी 10 ते 12 तास अभ्यास करत होते रोज. सर आता खूप पॅनिक सिच्युएशन आहे, म्हणजे परत तीच तयारी करणं म्हणजे खूप म्हणजे टेन्शन आहे डोक्याला. पुन्हा परत तेच करणं म्हणजे जास्त म्हणजे मन वगैरे विचलित होतं. न्यूज येत आहे, आता परत अभ्यासाला किती टाईम भेटतो की नाही भेटत आहे ह्याची पण चिंता आहे. मला सांग, तू जेव्हा सेंटरवर परीक्षा देण्यासाठी गेली तेव्हा तुमची तपासणी झाली असेल, तुमच्यासोबत काय आहे काय नाही, काय काय तपासणी झाली ती नेमकी? फ्रिस्किंग वगैरे केली होती आणि मेटल डिटेक्टरने तपासलं होतं सगळं आणि डॉक्युमेंट्स ते वगैरे बघितले होते. म्हणजे ती सांगते की पूर्ण पद्धतीनं म्हणजे ज्या पद्धतीनं जे काही तांत्रिक तपासणी होती ती तपासणी त्या परीक्षा केंद्राबाहेर झाली होती, तरी देखील हा पेपर कसा फुटतो आणि ही परीक्षा पुन्हा घेण्याचं हे सगळं निर्णय कसा होतो याच्यावर देखील आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यात. काही विद्यार्थ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूयात. जरा मला सांग, तुझं सेंटर कुठे आलं होतं? माझ्या गेवरेला आलं होतं. किती अभ्यास केला, काय तयारी केली? मी अभ्यास लई केलं होतं, 500च्या वरी जात होतो पण रीनीट आली आता. माझा सगळा अभ्यास वाया गेला. मला सांग की आपल्याला नेहमी सांगितलं जातं की ही जी परीक्षा आहे ही अतिशय म्हणजे नियमात होत असते, यामध्ये कुणीही कॉपी करता येणार नाही, वेगवेगळ्या प्रकारचे तांत्रिक काही गोष्टी पाळल्या जातात. आपण जर पाहिलं तर यावर्षी AIच्या माध्यमातून देखील तुमच्यावर नजर ठेवण्यात आली होती, तरी देखील पेपर फुटतो. पहली बात तो मतलब उनकी जो निकालते पेपर वो तो उन्होंने वो वहाँ पे अच्छा रखना चाहिए, मतलब ऐसा लीकेज का कुछ शॉर्ट नहीं रहना चाहिए. तो मैं तो यही बोलूँगा कि वहाँ पे अच्छा रखो. तर हे सगळे विद्यार्थी आहेत, यांचं आता काही वेळामध्ये मंथन होणार आहे. हे विचार मंथन करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि काही वेळातच यांचं सगळा हा प्रोग्राम सुरू होईल. मात्र त्यापूर्वी जे काही तांत्रिक मुद्द्याचं पालन त्या परीक्षा केंद्रावर झालं होतं ते देखील त्यांनी सांगितलं आहे. काही तांत्रिक मुद्दे जाणून घेऊयात. सर, काय सांगताल, ही परीक्षा घेताना नेमकं काय मुद्दे आवश्यक असतात आणि काय चूक झाली असावी? ज्या विद्यार्थ्यांनी 3-3, 4-4 वर्षे मेहनत घेतलेली आहे आणि आपल्या आयुष्यासाठी सर्वांनी डिवोशन दिलेलं आहे, अचानक परीक्षा रद्द झाल्याच्या नंतर केवळ एका विद्यार्थ्याची इथे या ठिकाणी अडचण निर्माण होत नाही, तर अख्खी फॅमिली आणि त्याच्या आसपास जे लोक आहेत त्या सर्वांची अडचण निर्माण होते. एवढंच नाही, काही मुलांनी आपल्या स्वतःच्या रूम सोडून दिल्या होत्या, मुलांनी हॉस्टेल सोडून दिलेली होते आणि आता आम्ही काय करायचं हे विचारण्यासाठी हे लेकरं थांबलेले आहेत. आता प्रशासनाला हे लक्षात यायला पाहिजे की नेमकं अचानक यांचा काय गुन्हा आहे की यांना डबल रिनीट करायची. माझा एक प्रश्न आहे की यापूर्वी देखील असे प्रकार झाले होते, मात्र ज्या त्या सेंटरवर झालं त्याच ठिकाणी रद्द करण्यात आलं होतं. आता सरसकट रद्द करण्यामागचं कारण काय? 2024ला अशीच घटना झालेली होती. त्या घटनेमध्ये ठराविक सेंटरवरची परीक्षा रिनीट म्हणून केलेली होती, पण यावेळेस इथे पूर्ण नील परीक्षा झालेली आहे. त्यामुळे इथे या ठिकाणी मुलं आतंकित झालेली आहेत आणि विशेष म्हणजे इथे या ठिकाणी ज्या मुलांना जास्त मार्क्स पडलेली होती, उदाहरणार्थ ज्या मुलांना आता 600+ मार्क्स आलेले आहेत आणि आता पुढच्या परीक्षेमध्ये जर समजा मार्क्स कमी आले तर या मुलांनी
नेमकं डॉक्टर व्हायचं म्हणून म्हणजे शासनाने त्यांना डॉक्टर होऊ दिलं नाही असा अर्थ निघतो याचा. त्यामुळे त्या ठिकाणी ज्या लोकांनी त्या ठिकाणी गोष्टीमध्ये इन्वॉल्ड आहेत या लोकांना कठोरात कठोर शासन व्हायला पाहिजे आणि डबल या प्रकारची धांदली नाही व्हायला पाहिजे असंही त्यांनी प्रशासनाने हमी द्यायला पाहिजे असं मला वाटतं. तर निश्चित त्यांचं म्हणणं आहे की हे जे विद्यार्थी आहेत ते डॉक्टर होण्यासाठी 2-2 वर्ष तयारी करतात, अनेक वर्षाचा परिश्रम त्याच्या मागे असेल, त्यानंतर ही परीक्षा होते. या परीक्षेच्या निकालानंतर हे विद्यार्थी आपलं स्वप्न पूर्ण करत असतात. मात्र यामध्ये अनेक तांत्रिक बाबीचा वापर करून देखील पेपर कसा फुटतो आणि हा पेपर बाहेर कसा निघतो असे देखील प्रश्न उपस्थित झाले आहेत. तर दुसरीकडे आता पुन्हा एकदा या विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ती परीक्षा पूर्ण नियमाला धरून होईल का असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. सहकारी कॅमेरा मुकुल समी, आप्पासाहेब मोरकर, लोकाशा TV, बीड.